एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग अँड नॉट गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून. तर आज आहे सॅटरडे 15 ऑगस्ट आणि आज मी सुट्टी असल्यामुळे उशिरा सुटले. आणि आज सकाळी भाऊ पण आला, तर तो म्हणतोय की कासार साईड डॅमला जायचं. मला पण आज काही काम नाही आहे, शूट नाही आहे, सर्व मी काल करून घेतलंय आणि त्यात काही चेंजेस पण नाही. नाश्त्याला तो बाहेरून घेऊन आला होता, मी नाश्ता केलाय. आता बहिणीला घ्यायचं आणि तिथून मग आम्ही जाणार कासार साईडला. आज ब्लॉग सकाळपासून शूट करायचा, रेकॉर्ड करायचं मी विसरलेच होते. मग आता आठवलं. आणि नेल आर्ट बघा ना, यावेळेस केलेलं कसलं भारी दिसतंय. आणि या नेल आर्टची स्टोरी सांगू का मी तुम्हाला. काय झालं, मला जे अगोदरचं होतं ना त्यालाच रिफिल करून प्लेन रेड करायचे होते. बट काय झालं की ते करायचे होते, पण मी त्या दिवशी वेस्ट साईडला गेले होते, तेव्हा माझ्यासमोर एक बाई होती आणि तिच्या हाताला ना असेच नेल्स होते, बट ते डार्क ब्राऊन होते. मला कळत नव्हतं की म्हणजे काय आर्ट काय केलं ते समजत नव्हतं. बट मग आम्ही जे रेड करायचं होतं ना, तेव्हा दीपाली मला म्हणली की रेड प्लेन रेड करायचं की कॅट आय करायचं. मग आम्ही कॅट आय ट्राय करून बघू म्हणलं एका बोटावर. तर हे सेम तसं टर्न आउट झालं होतं जसं त्या बाईच्या हातावर होतं. ते फक्त डार्क ब्राऊन होतं. मी नेक्स्ट टाइम तसंच करेल. आणि हे एवढं जास्त सुंदर वाटतंय ना. पायाला पण केलंय मी. तर भाऊ गेलाय खाली, गाडी वगैरे साफ करतोय, कवर वगैरे काढलं त्याने. आणि आता मी निघते, माझं आवरायचं बाकी होतं. तो आंघोळ वगैरे करून आवरून आला होता, माझीच आंघोळ वगैरे बाकी होती. तर आवरले माझं पण, बहिणीचं पण आवरले. फोन आला होता, तिला पण घेतो आणि निघतो आम्ही. आता इथून 20 किलोमीटर आहे. तर मला पण दाखवते, मी फर्स्ट टाइमच जाते. आणि तिथे बोटिंग पण आहे म्हणे. जर सेफ असेल तर मी करेल तिथे बोटिंग. इकडे केली नव्हती कारण इथे सेफ नव्हतंच त्यामुळे. तर चला मी निघते आणि तुम्हाला सुद्धा दाखवते हा प्रवास. तो आज मी हा आउटफिट घातलाय जो की मला विशलिंग वरून आलेला. तर मी तुम्हाला फुल लुक दाखवते. हा आहे तो आउटफिट, असा मस्त फ्रॉक टाईप वर फोटो छान येतात, त्यामुळे मी असा घातलाय. आणि हे जे कर्टन्स मी तुम्हाला त्या दिवशी म्हणले होते बेडरूम मधले, मी इथं लावणार आहे हॉलला. तर असं लावलेत इकडे हे असे वाले. आणि जे बेडरूमच्या अगोदरचे होते ते तिथंच लावले. आणि ही वेल तुम्हाला माहित असेल, इथे लावलेली होती, ते पण काढायला लावली. भावाला सकाळपासून आलं की मस्त कामाला लावून दिलं, सगळे काम करून घेतले. आणि मस्त असा दिसतोय माझा हा ड्रेस. मी आडवे गेले. तर गाईज आलोय आम्ही, बहुत रिस्क लेके आए हैं. खड्डा होता तिकडं इतक्या जवळ. बोट आहे की मध्ये. अरे बापरे, इतक्या जवळ. फायनली वी आर हिअर. पार्किंग तिकडे जायचं. हो, तिकडं मोठ्या बोटी दिसायला हे उभं दिसतंय. इकडलं व्हिडिओ काढायचा नाही का? बघ ना इकडे बाई. आले की आपले ते बघ. अरे अरे, आपण गाडीत जाऊन बसा बघ. तर गाईज झालं आमचं फिरायचं, खूप जास्त मज्जा आली. आणि बोटिंगचा काही प्लॅन नव्हता, बट केली बोटिंग. तू काय करायलीस? फोटो बघत बसले. माझा एक सुद्धा फोटो चांगला काढला नाही.
दोघांनी पण. ह्या एक सुद्धा फोटो चांगला काढला नाही, त्याच्यामुळे माझा म्हणजे फायदा झाला नाही काही येऊन. बोटिंग मध्ये पण एवढे मी समोर बसले जाऊन यार, तरी पण माझा एवढा घाण व्हिडिओ काढलाय, 9 सेकंदचा व्हिडिओ काढलाय, तो पण एवढा घाण काढलाय भावानं काढलाय. काय फायदा ह्यांना सोबत आणून बघा, फायदाच नाही झाला. जाऊ दे आता तर काहीतरी पेट पूजा करू. भूक तर नाही लागली अजून पण मला, पाठीला लागली आहे. ओके तर चला. आणि आता झाली आहे ट्रॅफिक जाम, असं वाटते 1 तास लागेल ट्रॅफिक मधूनच निघाला. म्हणजे आम्ही आलो, जस्ट तिथून आलो, 500 मीटरच आला असतान की तिथून पुढे ट्रॅफिक जाम झाली आहे. रस्ता खराब आहे, म्हणजे बांधायला चालू आहे, त्यामुळे सो आता काही ऑप्शन नाही. येताना तर आलो, येताना ट्रॅफिक नव्हती, काय नाही. बट आता जाताना हा प्रॉब्लेम झालाय. आता गाड्या बघितले, गाड्या म्हणजे वापस जात आहेत, रिटर्न जात आहेत पुढून गाड्या. आम्ही पण त्यांच्या मग आता रिटर्न जातोय. तर चला बघूया आता काय काय होतंय. जातो घरी. पूर्ण असं हे झालंय, घाम घाम आलाय, एकदम असं चिप 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 झालंय असं वाटतंय. हा, पाऊस पण आला. नेमकं आमची बोटिंग झाली आणि त्यानंतर पाऊस आला. बरं झालं म्हटलं, पण बोटिंग मध्ये असताना पाऊस यायला पाहिजे होता, मग मज्जा आली असती. तर आता बघू, आता घरी जाऊन काय काय नाही, हेअर वॉशच करावं लागतं असं वाटतंय मला. ओके चला. तर गाईज आलो घरी आणि येतानाच आम्ही मिसळ पाव खाऊन आलो, त्यामुळे आता स्वयंपाकाचं पण काही नाही. मस्त आता डायरेक्ट झोपायचंय, कारण थकलोय सुद्धा आम्ही खूप एन्जॉय केला त्यामुळे. आणि खूप मस्त वाटलं, मस्त जवळच्या जवळ इथल्या इथं 1 डे ट्रिप छान होतं. किती दिवसांपासून जायचं आता खडकवासलाचा प्लॅन करावा लागेल. तर जायचं चालू होतं, तर फायनली जाऊन आलो. भावामुळे शक्य झालं, त्याने लावून धरलं ना जायचं मगच आमचं ते सक्सेसफुल होतं, नाहीतर होतच नाही. आणि जाऊन आलो. फोटोज तर काय भारी भारी आलेत, मी पोस्ट केलेत काल इन्स्टाला, सो तिकडे तुम्हाला दिसतीलच. आणि असा होता आजचा माझा दिवस. तर चला मग भेटूया आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हेल्दी राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके बाय.